ओम शांती सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवते ड्राय फ्रुट्स चिक्की. ही चिक्की अगदी सहज कोणीही बनवू शकतं. त्यासाठी मी घेतलेले आहे समान क्वांटिटीमध्ये काजू आणि बदाम. ते थोडंसं तूप घालून कढईमध्ये भाजून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये काही भोपळ्याच्या बिया, खरबुजाच्या बिया, टरबुजाच्या बिया आणि थोडीशी सोप घातलेली आहे. सूर्यफूल बी सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याची पौष्टिकता वाढते. त्यासोबत जवसही घातलेला आहे आणि तीळ देखील घालून हे देखील आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि भाजून झालं की ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. त्यामध्ये मी तीळ देखील घातलेले आहेत आणि आता हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता हे चांगले भाजलेले काजू बदाम थंड झालेले आहेत. मिक्सरचं बटन चालू बंद करून ते ओबडधोबड काढून घ्यायचे, तुम्ही पाहू शकता. आणि आता या कढईमध्येच हे सीड्स आणि हे काजू बदामाची पावडर आपण मिक्स करून घेऊया. आणि त्यामध्ये मी घालते 1 वाटी अंजिराचे तुकडे, काही काळ्या मनुका. आपल्याला जे ड्राय फ्रुट्स घालायचे आहेत ते आपण घालू शकतो. आणि आता हे सगळं आपल्याला मोजून घ्यायचंय या वाटीने. जेवढी वाटी झालेली आहे, कारण आपल्याला गोड कितपत पाहिजे यानुसार आपण त्यामध्ये गूळ घालायचा आहे. त्यासाठी हे मोजून घ्यायचे. आणि यामध्ये आता 1 वाटी अंजिराचे तुकडे पडतील आणि 1 वाटी डेट्सचे तुकडे पडतील, म्हणून एकूण 4 वाट्या होते. त्यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेते. आणि आता कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये 1/2 टीस्पून तूप घालूया आणि गूळ घालून घेऊया. आहे गूळ शक्यतो आपण चिक्कीचा घेतल्यास खूप चांगलं, पण नाही मिळाल्यास हाही गूळ आपण साधाही घेऊ शकतो. आणि बघा, हा गूळ घालून घ्यायचा आणि त्याचं छान पाक बनवायचा आहे आपल्याला, पाहू शकता तुम्ही. आणि फुल फ्लेम ठेवायची. अगदी 2 ते 3 मिनिटात हा पाक होतो. हे पहा, आणि याला बबल्स चांगले यायला लागले की आपल्याला एवढाच पाक पाहिजे, म्हणजे अशाच पद्धतीचा हवा आहे. जास्त शिजवायचं नाही, तो कडक होऊ शकतो. असा फेस आला किंवा असे बबल्स आले की आपण खाली घ्यायची कढई आणि या कढईमध्ये आपण जे काही ड्रायफ्रुट्स केलेलं आहे ते आपल्याला या गुळामध्ये घालून घ्यायचं, या पाकामध्ये घालून घ्यायचं. त्यामध्ये आपण वेलची पूडही घालू शकता. आणि आता हे सगळे चांगलं एकजीव करून घ्यायचं. मी थोडासाच गूळ घातला, कारण यामध्ये अंजीरही गोड आहेत आणि डेट्सचे तुकडे घातलेले आहेत, ते सुद्धा गोड आहेत. पाहू शकता 1 वाटी हे तुकडेही मी घातलेले आहेत. आपण हे पहिल्यांदाही घालू शकत होतो, असं नाही की आत्ताच घालावेत. आणि हे चांगलं आता एकजीव झालेलं आहे. थापण्यासाठी मी घेतलेला आहे चॉपिंग बोर्ड. त्याच्यावर मी छानपैकी हे थापून घेते. थंडही झालेलं आहे. चॉपिंग बोर्डला खाली थोडंसं तूप लावा, नाही लावलंही तर चालतं. आणि आता थोडं लाटण्याने एक समान त्याचा आकार, कुठं थिकनेस जास्त कमी जास्त पाहून लाटून घ्यायचं. आणि आता तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता चिक्कीवर मी थोडीशी खसखस घातली आणि लाटून घेतलेला आहे. आणि आता मी ह्या चिक्क्या पाडून घेते. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये या चिक्क्या आपण पाडून घेऊ शकतो. नेहमी लाडू बनवून खातो, यावेळेस चिक्क्या बनवून खा. आणि मुलांच्या डब्यासाठी सुद्धा खूप छान आहे. सगळ्यांसाठीच हे पौष्टिक आहे. तुम्हीही बनवा आणि खा. आणि आजचा व्हिडिओ इथे थांबूयात आणि पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन मेनू सोबत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.